Hello students, welcome to Chate Group of Education. In today's lecture, we take a revision of our chapter Mechanical Properties of Solids. जसं आपल्याला माहिती आहे की हा चॅप्टर आपण दोन पार्ट मध्ये कव्हर केला होता. पहिले 10 लेक्चर मध्ये आपण ह्या चॅप्टर मधला इलास्टिसिटी हा पार्ट कव्हर केला आणि नंतरच्या 5 लेक्चर मध्ये आपण याच्यामध्ये फ्रिक्शनचा पार्ट ऍड केला होता. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण बरेचसे असे एस्पेक्ट्स डिस्कस केले होते की जे तुमच्यासाठी नवीन होते. आपण आता आजच्या लेक्चर मध्ये आणि उद्याच्या लेक्चर मध्ये अशा दोन लेक्चर मध्ये हा सर्व कंटेंट जो आहे हा कंटेंट कव्हर करायचा आहे. ओके, आता स्टार्ट करत असताना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स याच्यामध्ये आपण सॉलिड्सशी रिलेटेड प्रॉपर्टीज स्टडी करणार आहे. त्यापैकी आपण पहिला पार्ट त्याचा असा केला होता की तो म्हणजे रिलेटेड टू इलास्टिसिटी. नाउ आपण कुठलंही मटेरियल घेतलं की त्या मटेरियलचे आपण 3 पार्ट मध्ये डिवायडेशन करू शकतो. एक म्हणजे ती बॉडी इलास्टिक आहे, दुसरं म्हणजे ती बॉडी प्लास्टिक आहे आणि तिसरं म्हणजे ती बॉडी रिजिड आहे. मग इलास्टिक, प्लास्टिक आणि रिजिड ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर बघा, इलास्टिक बिहेवियर मध्ये काय होतं, समजा हा एक रबर कॉर्ड आहे आणि मी याला स्ट्रेच केला तर ह्याची लेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. बरोबर, म्हणजे ह्या रबर कॉर्डची लेंथ इन्क्रीज होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? मी अप्लाय केलेला फोर्स रिस्पॉन्सिबल आहे आणि मी अप्लाय केलेला फोर्समुळे त्या बॉडीचा शेप जो आहे तो शेप काय होणार आहे? चेंज होणार आहे, डिफॉर्म होणार आहे. म्हणून त्या फोर्सला, मी अप्लाय केलेला फोर्सला आपण काय म्हणणार आहे? डिफॉर्मिंग फोर्स म्हणणार आहे. बरोबर. मग हा डिफॉर्मिंग फोर्स जो आहे, हा डिफॉर्मिंग फोर्स जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर अप्लाय करतोय त्यावेळी ती बॉडी डिफॉर्म होते झाली तर परत त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी, ती इलास्टिक आहे का प्लास्टिक आहे. आणि डिफॉर्म नाही झाली तर मग ती बॉडी कुठली? तर आपण त्याला म्हणतो रिजिड बॉडी. आता ह्याची आपण डेफिनेशन पहिल्यांदा कलेक्ट करूया. डेफिनेशन मध्ये इलास्टिक बॉडी म्हणजे काय म्हणणार आहात? व्हेन डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय ऑन द बॉडी, बॉडी गेट्स डिफॉर्म अँड व्हेन डिफॉर्मिंग फोर्सेस आर रिमूव्ड, बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. म्हणजे ह्या टाइपच्या बॉडीमध्ये ज्यावेळी आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो त्यावेळी बॉडी डिफॉर्म होते, नो डाऊट. पण as soon as we remove the deforming force, then body will regain its original dimension. म्हणजे रबर कॉर्ड ओढला की स्ट्रेच होतो, त्याची लेंथ इन्क्रीज होते, सोडला की परतो त्याची डायमेन्शन काय करतो? रिगेन करतो. ही जी टेंडन्सी आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे? इलास्टिक प्रॉपर्टी. दुसरी आहे प्लास्टिक प्रॉपर्टी. आता प्लास्टिक प्रॉपर्टी मध्ये काय आहे? व्हेन डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय ऑन द बॉडी, बॉडी गेट्स डिफॉर्म, नो डाऊट. बट when deforming forces are removed, body do not regain its original dimensions. म्हणजे अशा टाइपच्या बॉडीवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार आहे त्यावेळी त्या बॉडीचा डिफॉर्मेशन होतो, शेप, साईज किंवा दोन्ही पण चेंज होतो. आणि आपण जर डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला तर ती बॉडी पुन्हा आहे अशी होत नाही. अशा टाइपच्या बॉडीला आपण काय म्हणतो? प्लास्टिक बॉडी. ओके, जसं तुमच्या समोर एक चित्र आहे डव. आता हे तर आपल्या घरामधलं एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण बघतो की समजा चपाती बनवण्यासाठी आपण कणकेचा गोळा बनवलेला आहे आणि त्याला जर आपण प्रेस केला तर प्रेस केल्यानंतर त्याचा शेप काय होतो? चेंज होतो. पण जर आपण प्रेस केला, हात रिमूव्ह केला तर तो शेप पुन्हा आहेसा होत नाही. मग हे नेचर कोणतं आहे? तर ह्या नेचरला म्हणायचं प्लास्टिक नेचर, की ज्याच्यामध्ये आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी डिफॉर्म होते, पण डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यानंतर बॉडी आपले डायमेन्शन्स रिगेन करू शकत नाही. ओके, हा झाला प्लास्टिक बिहेवियर. आणि तिसरा बिहेवियर आहे तो म्हणजे रिजिड बिहेवियर. म्हणजे काय? व्हेन डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय ऑन द बॉडी, बॉडी डझंट डिफॉर्म. म्हणजे मी ह्याच्यावर फोर्स अप्लाय केला, डायमंडला मी फोर्स अप्लाय केला तर डायमंडचा शेप चेंज होणार आहे का? हो, चेंज होणार नाही. कारण की ह्या मटेरियलची जी कॅटेगरी आहे ती कुठली आहे? रिजिड बिहेवियर. मग या तिघांची तुम्हाला नेचर असे झाले, कोणतीही बॉडी आपण ह्या 3 कॅटेगरीमध्ये बसू शकतो. एक तर ती बॉडी इलास्टिक असेल, प्लास्टिक असेल, रिजिड असेल. बरोबर. आता ह्या सर्वांच्या मध्ये इलास्टिक आणि प्लास्टिक मध्ये हा पार्ट जरासा वेगळा आहे, हा आपण थोडासा बाजूला ठेवूया. कारण की हे दोघं जण काय आहेत? व्हेन डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय ऑन द बॉडी, बॉडी गेट्स डिफॉर्म. म्हणजे ह्याच्यावर आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो त्यावेळी त्यांचं डिफॉर्मेशन होतं. फक्त फरक एवढाच आहे की ह्याचे डायमेन्शन्स रिगेन होतात, याचे डायमेन्शन्स रिगेन होत नाहीत. मग ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याच्यामध्ये आहेत इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय? समजा पुन्हा एकदा आपण ह्यामध्ये जाऊया. समजा हा रबर कॉर्ड आहे आणि ह्याला मी स्ट्रेच केला तर काय होणार आहे? ह्यांच्या मॉलिक्युल मधलं अंतर काय होईल? इन्क्रीज होईल. आणि मॉलिक्युल मध्ये डिस्टन्स ज्यावेळी चेंज होतं त्यावेळी तिथे इंटरमॉलिक्युलर फोर्स पिक्चरमध्ये येतो, की ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे डिफाईन कसा करतोय? इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 मॉलिक्युल्स. मग ह्याचे परत दोन टाइप्स आहेत, ॲडेसिव्ह फोर्स,
कोहेसिव्ह फोर्स. ओके, ॲडेसिव्ह फोर्स म्हणलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. कोहेसिव्ह म्हणलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. म्हणजे ज्या बॉडीमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहेत, स्ट्रॉंग आहेत, ती बॉडी काय करू शकते, रिगेन करू शकते. कारण मी ज्यावेळी ह्या रबर कॉर्डला ओढतोय त्यावेळी त्यांच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय करतायत, एकमेकांना जवळ ओढण्याचं काम करतायत. म्हणजे दे ट्राय टू रिस्टोर द थिंग टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. मग ज्या बॉडीमध्ये डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर डिफॉर्मेशन होतं, पण त्यांच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स जर स्ट्रॉंग असेल तर ती बॉडी काय करणार आहे, रिगेन करणार आहे. अदरवाइज ती बॉडी रिगेन करू शकणार नाही. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो की इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंगली एक्झिस्ट इन केस ऑफ इलास्टिक बॉडी, while in case of plastic body intermolecular force doesn't strongly exist. बरोबर. मग पुन्हा इलास्टिक आणि प्लास्टिक ह्याच्या डिफरन्स मध्ये आपण आणखीन जाऊया. पहिल्यांदा आपण डेफिनेशन सांगितली दोघांची, त्याच्यानंतर आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स डिस्कस केले, त्याच्यानंतर आपण बघूया. समजा तुम्हाला एक प्लास्टिकची वायर दिल्या 5 फीट लांब आणि दुसरी आहे स्टीलची वायर आहे. ओके, आता मी काय करणार आहे, दोघांच्यावरही लोड अप्लाय करणार आहे. दोघांच्यावर लोड अप्लाय केल्यानंतर काय होईल, दोन्ही वायर इलॉंगेट होतील. आता मी दोघांच्यावरचा लोड काढून घेणार आहे. तर काय ऑब्झर्वेशन असेल आपलं, स्टीलचा जो वायर आहे तो आपले डायमेन्शन्स काय करतो, रिगेन करतो. म्हणजे स्टीलची वायर आधी 5 फुटांची होती. समजा लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये 5 फूट 1 इंच म्हणजे 1 इंचांचं इलॉंगेशन झालेलं आहे. आणि मी लोड काढून घेतल्यानंतर ती स्टीलची वायर जी आहे ती आपले डायमेन्शन काय करते, रिगेन करते. पण इन केस ऑफ प्लास्टिक त्याची लेंथ इन्क्रीज झाली, पण मी लोड काढून घेतल्यानंतर ती पुन्हा आहेशी झालेली नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं फरक, तर फॉर गेटिंग परमनंट डिफॉर्मेशन, परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे कायमची लेंथ चेंज झाली पाहिजे, त्याच्यासाठी प्लास्टिक बॉडीला छोटा फोर्स सफिशियंट आहे. पण मी तेच इकडे म्हटलं की स्टीलची वायर मला परमनंटली इलॉंगेट करायची आहे, स्टीलची वायर मला परमनंटली इलॉंगेट करायची आहे, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल, मला लोड वाढवावं लागेल. म्हणजे इलास्टिक बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन आणायचं असेल, परमनंटली त्याची लेंथ चेंज करायची असेल, तर आपल्याला स्ट्रॉंग फोर्स, स्ट्रॉंग डिफॉर्मिंग फोर्स द्यावा लागतो. पण प्लास्टिक केसमध्ये स्मॉल फोर्सने ती बॉडी परमनंटली डिफॉर्म होते. आता इकडे फोर्स जास्त का लागतो, तर साहजिकच आहे की इथं फोर्स ओव्हरकम करावा लागतो इंटरमॉलिक्युलर फोर्सला. कारण इलास्टिक बॉडीमध्ये मॉलिक्युल प्रयत्न करतात जवळ येण्यासाठी आणि आपण प्रयत्न करतो त्यांना लांब ओढण्यासाठी. बरोबर. त्यामुळे इलास्टिक केसमध्ये डिफॉर्मिंग फोर्स फॉर गेटिंग परमनंट डिफॉर्मेशन जास्त लागतो ॲज कम्पेअर्ड टू प्लास्टिक. हा जरा डिफरन्स मधला तिसरा पॉईंट. फोर्थ पॉईंट आहे एक्झाम्पल्स. मग इलास्टिक मध्ये एक्झाम्पल आपण काय सांगणार आहे, तर मेटल वायर्स, रबर, दीज आर इलास्टिक मटेरियल. इकडे काय सांगणार आहात, प्लास्टिक मध्ये डब आहे, पुट्टी आहे, क्ले आहे, वॅक्स आहे. हे जे मटेरियल्स आहेत हे मटेरियल कशामध्ये मोडतात, प्लास्टिक मध्ये मोडतात. आता ह्यांचा जर आपण परफेक्टली कोण असा जर प्रश्न केला, म्हणजे परफेक्टली इलास्टिक कोण, परफेक्टली प्लास्टिक कोण आणि परफेक्टली रिजिड कोण, तर या परफेक्ट शब्दाचं जे उत्तर आहे ते उत्तर असणार आहे इलास्टिक मध्ये क्वार्ट्ज फायबर, प्लास्टिक मध्ये असणार आहे डव, पुटी आणि रिजिड मध्ये असणार आहे डायमंड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ परफेक्ट नेचर. ऍक्च्युली नेचरमध्ये परफेक्ट असं काय मिळणार नाहीये, पण नियरेस्ट अप्रोच टू द परफेक्ट आपण असं डिस्कशन करत असतो. ओके, आता हा डिफरन्स झाल्यानंतर ह्या डिफरन्स मध्ये जो मेन आहे तो कोण आहे, डिफॉर्मिंग फोर्स. मग डिफॉर्मिंग फोर्सची डेफिनेशन काय सांगाल तुम्ही, द डिफॉर्मिंग फोर्स इज अ फोर्स बाय द व्हर्च्यू ऑफ विच बॉडी गेट्स डिफॉर्म. म्हणजे ज्या फोर्स अप्लाय केल्यामुळे किंवा ज्या फोर्समुळे बॉडी डिफॉर्म होते तर आपण काय म्हणतो, डिफॉर्मिंग फोर्स म्हणतो. मग इक्विलिब्रियम मध्ये काय असतं, ज्यावेळी मी एखादा रबर कॉर्ड स्ट्रेच करून धरतो, इथं पकडलाय, याचा अर्थ काय होणार आहे, मी अप्लाय केलेला फोर्स दॅट इज डिफॉर्मिंग फोर्स. आणि मॉलिक्युल मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल. म्हणजे इक्विलिब्रियम केस मध्ये डिफॉर्मिंग फोर्स आणि आपला इंटरमॉलिक्युलर ऑर रेस्टोरिंग फोर्स हा काय असतो, सेम असतो. ओके, मग ह्यानंतर आपण गेलो होतो स्ट्रेन, स्ट्रेस आणि हुक्स लॉच्या डिटेलमध्ये. बघा स्ट्रेन, आता स्ट्रेन शिकायचं आहे. स्ट्रेन म्हणजे काय, तर चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स, असा हा रेशो, त्याला म्हणायचं स्ट्रेन. व्हॉट इज स्ट्रेन, स्ट्रेन इज अ रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स.
मग ह्या डायमेन्शन मध्ये समजा आपण फोर्स अप्लाय केलाय आणि त्या बॉडीची लेंथ चेंज झाली, मग त्या टाइपच्या स्ट्रेनला आपण म्हणणार आहे लॉन्जिट्युडिनल और टेन्साइल स्ट्रेन. बघा फर्स्ट तुमचा आहे टेन्साइल स्ट्रेन आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल, वेअर स्मॉल एल इंडिकेट्स चेंज व्हाईल कॅपिटल एल इंडिकेट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे कन्सिडर करा की माझ्याकडे 100 सेंटीमीटरची वायर आहे, 100 सेंटीमीटरची वायर आहे आणि त्याच्या मी लोड अप्लाय केल्यानंतर त्या वायरची लेंथ झाली 102 सेंटीमीटर. म्हणजे 100 सेंटीमीटरच्या वायरवर लोड अप्लाय केल्यानंतर त्या वायरची लेंथ झाली आहे 102 सेंटीमीटर. नाउ व्हॉट इज चेंज इन लेंथ? फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. फायनल लेंथ 102, इनिशियल लेंथ 100, डिफरन्स इज 2, मीन्स चेंज इन लेंथ इज 2 अँड ओरिजिनल लेंथ इज 100. म्हणजे इथे तुम्ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप कराल त्यावेळी ते स्मॉल एल तुम्ही किती घेणार आहात 2, कॅपिटल एल किती घेणार आहात 100. ओके, हा फॉर्म्युला आपला असा वापरावा लागेल. आता बॉडीच्या लेंथ मध्ये चेंज झाला तर टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला तर व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शेप मध्ये चेंज झाला तर शिअर स्ट्रेन. असे आपल्याकडे 3 टाइपचे स्ट्रेन आहेत. बरोबर, ह्या 3 टाइपच्या स्ट्रेन मध्ये जो मेन फॉर्म्युला आहे स्ट्रेनचा तो सेमच आहे, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. आणि या डायमेन्शन वर्ड मध्ये ज्यावेळी आपण टेन्साइल स्टडी करतो त्यावेळी लेंथ पुटअप करायची, ज्यावेळी आपण व्हॉल्यूम स्टडी करतो त्यावेळी व्हॉल्यूम पुटअप करायचा आणि ज्यावेळी आपण शिअर स्टडी करतो त्यावेळी इथं थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे, x/h आहे. नाउ x म्हणजे काय तर लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि h म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्याची आपण चर्चा केली आहे. ह्या स्ट्रेन मध्ये फक्त हाच फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. पुढे व्हॉल्यूम स्ट्रेन मध्ये जर बघितलं तर dv/v आहे. आता हा dv/v इथं स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल केलं, इथं स्मॉल व्ही अपॉन कॅपिटल व्ही नाही केलं. त्याचं रिझन काय आहे तर व्हॉल्यूम मध्ये जो काय लेटरचा स्टाईल आहे हा लेटरचा स्टाईल आपल्याला छोटा मोठा कळणार नाही, त्यामुळे इथं dv दिले. dv म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम आणि ते मायनस साइन इंट्रोड्यूस केलं आहे. हे मायनस साइन काय दाखवतं तर आपण ज्यावेळी बॉडीवर कॉम्प्रेसिव्ह फोर्स देतोय त्यावेळी बॉडीचा काय होतो व्हॉल्यूम कमी होतो. स्पंज आहे आणि एक स्पंजचा तुमच्यासमोर क्यूब आहे आणि त्या क्यूबला तुम्ही फोर्स अप्लाय केला, स्पंजवर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या स्पंजचे डायमेन्शन काय होतात डिक्रीज होतात, म्हणजे फायनल व्हॉल्यूम काय होतो त्याचा कमी होतो. मग आपण ज्यावेळी चेंज स्टडी करत असतो, चेंज ज्यावेळी स्टडी करतो त्यावेळी लक्षात ठेवा काय करतो फायनल मायनस इनिशियल करतो. काय करतो फायनल क्वांटिटी मायनस इनिशियल क्वांटिटी. आता मी ज्यावेळी त्या वायरवर इलॉंगेटिव्ह फोर्स अप्लाय केला होता त्यावेळी त्या वायरची लेंथ 102 सेंटीमीटर झाली. समजा त्याच वायरवर मी कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला असता तर त्या वायरची लेंथ वाढली असती का नाही. त्या केसमध्ये त्या वायरची लेंथ काय झाली असती कमी झाली असती आणि मग त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन म्हटलं असतं. लक्षात आलं. आता हा आपला 3 स्ट्रेन झाले. त्याच्यानंतर आपण जाऊया स्ट्रेस मध्ये. आता हा स्ट्रेस म्हणजे काय तर स्ट्रेस हा जो फॉर्म्युला आहे अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. हा अप्लाइड फोर्स जो आहे अप्लाइड फोर्स तो कशाशी इक्वल असतो ज्याला मी मगाशीच तुम्हाला कन्क्लूड केलं होतं. अप्लाइड फोर्सला आपण काय म्हणणार आहे डिफॉर्मिंग फोर्स आणि डिफॉर्मिंग फोर्स हा इक्विलिब्रियम मध्ये कशाला इक्वल असतो इंटरमॉलिक्युलर फोर्सला किंवा रेस्टोरिंग फोर्सला. म्हणजे इक्विलिब्रियम केसमध्ये ज्यावेळी आपण स्ट्रेस डिस्कस करतो स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला आहे अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. मग त्याच अप्लाइड फोर्सला आपण रिप्लेस करणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स और रेस्टोरिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. आता ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट काय आहे तर ह्या तिन्ही स्ट्रेससाठी म्हणजे लेंथसाठी असणारा स्ट्रेस टेन्साइल स्ट्रेस, व्हॉल्यूमसाठी असणारा स्ट्रेस व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शेपसाठी असणारा स्ट्रेस म्हणजेच शेअरिंग स्ट्रेस, ह्या तिन्ही स्ट्रेससाठी फॉर्म्युला मात्र एकच आहे F/A. आता हा F/A जो आहे ह्याचं युनिट काय येणार आहे F stands for force which is have unit Newton. A stands for cross sectional area unit मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्याचं युनिट काय येणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणखीन कोणत्या क्वांटिटी युनिट आहे तुम्हाला जसं माहित आहे की प्रेशरचं युनिट जे आहे ते सेम आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा ज्याला आपण पास्कल म्हणतो. बरोबर आहे. मग स्ट्रेस मध्ये आणि प्रेशर मध्ये काय डिफरन्स आहे तर प्रेशर जी आहे ती स्केलर क्वांटिटी येते आणि स्ट्रेस काय आहे टेन्सर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे काय की ज्याला फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे ज्याच्यासाठी डिरेक्शनची गरज लागत नाही.
प्रेशर हे कायम नॉर्मली ऍक्ट करत असतं. तर टेन्सर म्हणजे काय, तर अशी क्वांटिटी की ज्या केसमध्ये मॅग्निट्यूड चेंज झाली, डिरेक्शन चेंज झाली की मॅग्निट्यूड काय होते, चेंज होते. म्हणजे वेगवेगळ्या डिरेक्शनला वेगवेगळ्या मॅग्निट्यूड्स असतात. ह्या क्वांटिटीला आपण टेन्सर म्हणतो. ओके, ह्याचा डिटेल स्टडी तुम्हाला सेकंड चॅप्टर जो आहे स्केलर्स अँड वेक्टर्स, त्याच्यामध्ये हा चॅप्टर आपण पुन्हा कव्हर करणार आहे. हा चॅप्टर मीन्स ह्या चॅप्टर मधला तो स्केलर आणि वेक्टरचा पार्ट. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रेशर जी आहे ती स्केलर आहे आणि स्ट्रेस ही टेन्सर आहे. ओके, याच्यानंतर आपण ह्या दोघांना एकत्र करणारा म्हणजे आपला स्ट्रेस आणि आपला स्ट्रेन ह्या दोघांना एकत्र करणारा तो म्हणजे आपला हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. कधीपर्यंत, हा शब्द महत्वाचा आहे, विदिन इलास्टिक लिमिट. नाउ व्हॉट इज इलास्टिक लिमिट? द इलास्टिक लिमिट इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम स्ट्रेस अप टू विच बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. म्हणजे त्या बॉडीने सहन केलेला जास्तीत जास्त स्ट्रेस की जोपर्यंत ती बॉडी आपले डायमेन्शन्स रिगेन करू शकत होती, त्या स्ट्रेसच्या, त्या मॅक्झिमम स्ट्रेसच्या व्हॅल्यूला आपण म्हणणार आहे इलास्टिक लिमिट. आणि ते लिमिट जर क्रॉस तुम्ही पुढे गेला तर त्या केसमध्ये त्या बॉडीचं नेचर इलास्टिकच असेल याची खात्री नाही. मग विदिन इलास्टिक लिमिट अकॉर्डिंग टू हुक्स लॉ स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे. मग स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असेल, तो प्रोपोर्शनल स्ट्रेन आपण इक्वल टू ने रिप्लेस केला तर त्या केसमध्ये आपल्याला कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल की ज्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बरोबर. मग आपल्याला जवळ 3 स्ट्रेस आहेत, आपल्याजवळ 3 स्ट्रेन आहेत. याचा अर्थ आपल्याला मिळणारे कॉन्स्टंट किती असणार आहेत, 3. एक असणार आहे लेंथसाठी, दुसरा असणार आहे व्हॉल्यूमसाठी आणि तिसरा असणार आहे शेपसाठी. बरोबर. मग ह्या मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होईल? मॉड्युलसचा फॉर्म्युला होणार आहे m इज इक्वल्स टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. मॉड्युलसचा फॉर्म्युला येणार आहे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. मग याचं युनिट काय येणार, तर स्ट्रेसला युनिट आपण मगाशी चर्चा केलेली आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेन युनिटलेस बिकॉज इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज, मीन्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी has same unit, has same dimensions as that of stress. मग स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन वरून जर आपण ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ आपल्याला काय सांगतोय, दिस ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन अँड दिस ग्राफ नेचर इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन काय दाखवतो, हे वाढलं की ते वाढतंय, म्हणजे स्ट्रेस वाढवला की स्ट्रेन वाढतो. आणि ओरिजिन काय दाखवतो, ज्यावेळी स्ट्रेस 0 असतो त्यावेळी स्ट्रेन पण काय असतो, 0 असतो. जर आपण रबर कॉर्डवर फोर्स अप्लाय केला नाही तर त्याची लेंथ ऑटोमॅटिक चेंज होणार आहे का, नाही. लेंथ चेंज झाली नाही तर स्ट्रेन किती असणार आहे, 0. लक्षात आलं. पासिंग थ्रू ओरिजिनला एक मिनिंग आहे आणि स्ट्रेट लाईन एक मिनिंग आहे. आता ह्या ग्राफचा जर मी स्लोप कॅल्क्युलेट केला, स्लोप म्हणजे आपल्याला माहित आहे की y कोऑर्डिनेट डिवाइड बाय x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट डिवाइड बाय x कोऑर्डिनेट केला तर y कोऑर्डिनेट मध्ये येणार आहे स्ट्रेस, x कोऑर्डिनेट मध्ये येणार आहे स्ट्रेन आणि स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे काय मिळणार आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके. आता तुम्हाला स्ट्रेस पहिल्यांदा स्ट्रेनची 3 टाइप सांगितले, स्ट्रेस म्हणजे काय सांगितलं, स्ट्रेसची 3 टाइप सांगितले. ह्या दोघांना एकत्र आणणारा हुक्स लॉ आणि आपण आता बघूया मॉड्युलस. फर्स्ट मॉड्युलस जो आहे करस्पॉन्डिंग टू चेंज इन लेंथ, दॅट मॉड्युलस इज नेम्ड ॲज Young's modulus. Now what is Young's modulus? Define Young's modulus. Young's modulus is the ratio of tensile stress to tensile strain. Correct. मग Young's modulus चा फॉर्म्युला स्टडी करण्यापूर्वी आपला टेन्साइल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन हे जे आहे हे आपलं मगाशी फॉर्म्युलामध्ये एकत्र केलंय L/L. टेन्साइल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ह्याचा फॉर्म्युला आहे F/A. आणि स्ट्रेस अपॉन स्ट्रेन करत असताना लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इक्वल्स टू यंग्स मॉड्युलस अकॉर्डिंग टू डेफिनेशन, अकॉर्डिंग टू हुक्स लॉ. मग ह्यामध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, F/A. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय, L/L. आणि ह्यांना एकत्र केलं तर FL/AL, FL डिवाइड बाय AL, वेअर F इज फोर्स. जनरली आपण वायर हँग केली आहे आणि त्याला लोड अप्लाय केला तर त्याच्यावर आपण जो लोड अप्लाय करतो तो काय असतं, mg, फोर्स, वेट. बरोबर. मग ह्या F ला मी रिप्लेस केलं mg ने. वायर आहे,
तर आपण हे स्टडी करतो कोणासाठी करतोय, करस्पॉन्डिंग टू चेंज इन लेंथ म्हणजेच वायरसाठी. मग त्या केसमध्ये क्रॉस सेक्शन एरिया वायरचा जनरली कसा असतो, पाय आर स्क्वेअर असतो. बरोबर. आता ह्याच्यावरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, तर यंग्स मॉड्युलस जो आहे बघा वाय, हा वाय जो आहे तो स्मॉल एल म्हणजे इलॉंगेशनशी काय आहे, इनव्हर्सली रिलेटेड करतो. यंग्स मॉड्युलस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू चेंज इन लेंथ और इलॉंगेशन. ओके. मग ह्याच्यावरून काय लक्षात येईल आपल्याला, तर यंग्स मॉड्युलस कुणाचा जास्त असणार आहे, ज्याचं इलॉंगेशन कमी होतं. मग समजा मी तुमच्या समोर 5 फूट लांबीची एक स्टीलची वायर ठेवली आणि एक रबर कॉर्ड ठेवला आणि दोघांनाही 1 kg लोड अप्लाय केला, तर तुम्ही मला सांगा रबर जास्त इलास्टिक का स्टील जास्त इलास्टिक. तर जनरली आपल्याला माहित आहे, आपण असं बघतो की रबर हा खूप इलास्टिक असतो. आपल्या डोक्यामध्ये इलास्टिक म्हणजे काय, तर स्ट्रेच जेवढं जास्त तेवढं इलास्टिक जास्त. तर तसं नाही आहे बाळांनो. ज्याचा यंग्स मॉड्युलस, ज्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त असेल तो मटेरियल काय असतो, जास्त इलास्टिक. कारण इलास्टिक म्हणजे फक्त स्ट्रेचिंग नव्हे, इलास्टिक म्हणजे काय, तर जास्त लोड सहन करून रिगेन करण्याची कपॅसिटी ठेवणे. जास्त लोड सहन करून रिगेन करण्याची कपॅसिटी ठेवणे याला आपण म्हणणार आहे मोर इलास्टिक. मग जसं मी तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलं, एक साईडला स्टीलची वायर आहे, एक साईडला रबर कॉर्ड आहे. दोघांच्यावर 1 kg लोड अप्लाय केल्यानंतर रबर कॉर्डची लेंथ काय होईल, जास्त चेंज होईल ॲज कम्पेअर टू स्टील. मग रबरची लेंथ जर जास्त चेंज झाली तर ज्याचा स्मॉल एल जास्त असेल, ज्याचा स्मॉल एल जास्त असेल त्याचा वाय काय असणार आहे, कमी असणार आहे. इनव्हर्स रिलेशन आहे. याचा अर्थ आपण कन्क्लुजन मध्ये असं म्हणणार की स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. हा एक महत्वाचा पॉइंट. स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. कारण इलास्टिक जास्त कोण, ज्याचा मॉड्युलस जास्त. मॉड्युलस जास्त कोणाचा, ज्याचं इलॉंगेशन कमी. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे याच्यावर आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करायचीच आहेत, ऑलरेडी केलेलीच आहेत. त्यापैकी 1-2 न्यूमरिकल्स आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी सॉल्व्ह करून पुन्हा बघूया. नेक्स्ट मॉड्युलस बघा, बल्क मॉड्युलस करस्पॉन्डिंग टू चेंज इन व्हॉल्यूम. बल्क मॉड्युलस काय आहे, तर जसा मॉड्युलस म्हटल्यानंतर इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. इट इज रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. मग इथं कोण आहे, बल्क मॉड्युलस कोणासाठी आहे, इट इज करस्पॉन्डिंग टू चेंज इन व्हॉल्यूम. मग स्ट्रेस कुठला असणार आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. स्ट्रेन कुठला असणार आहे, व्हॉल्यूम स्ट्रेन. मग ह्या दोघांचा रेशो व्हॉल्यूम स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन जर आपण एकत्र केलं, हा फॉर्म्युला जर आपण कॅल्क्युलेट करला किंवा रिअरेंज केला तर तुम्हाला फॉर्म्युला काय मिळेल बघा, व्हॉल्यूम स्ट्रेन dv अपॉन v. मगाशी बघितल्याप्रमाणे व्हॉल्यूम स्ट्रेस अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया F अपॉन ए. ह्याला फक्त मी dp केलेला आहे. dp म्हणजे काय, चेंज इन प्रेशर. कारण व्हॉल्यूम आणि प्रेशर यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, ते रिलेशन दिलेलं आहे सायंटिस्ट बॉईलने. बॉईल्स लॉ नुसार प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. ओके. आता म्हणून ह्या F/A ला ह्या मी ते घेताना काय घेणार आहे, चेंज इन प्रेशर म्हणून घेणार आहे. मग हा फॉर्म्युला काय होईल बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे dp, व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे dv अपॉन v. आणि ह्यांना एकत्र केलं तर मॅग्निट्यूड मध्ये, म्हणजे मी म्हटलं मायनस साइन निग्लेक्ट केले, मॅग्निट्यूड मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर v इंटू dp बाय dv. हा एक बल्क मॉड्युलसचा आपला फॉर्म्युला मिळेल. आता ह्या बल्क मॉड्युलसचा जर उलटा घेतला, रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला मिळतं ती क्वांटिटी आहे कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे एखादं मटेरियल किती प्रमाणात कॉम्प्रेस होऊ शकतं ही सांगणारी क्वांटिटी, दॅट इज कॉम्प्रेसिबिलिटी विच इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, इट इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. लक्षात आलं, बल्क मॉड्युलस क्लिअर आहात, इट इज करस्पॉन्डिंग टू चेंज इन व्हॉल्यूम. नेक्स्ट बघा, व्हॉल्यूम नंतर शेप बद्दल बघूया आपण. शेप म्हणजे काय, तर इट इज अ शिअरिंग स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेन ह्या दोघांचा रेशो म्हणजे आपला काय असणार आहे, नवीन एक मॉड्युलस की जो रिलेट करतो चेंज इन शेप सोबत. बघा काय फॉर्म्युला, तर मगाशी दाखवल्याप्रमाणे शेप चेंज करायचा आहे. समजा तुमच्याजवळ एक बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या व्हर्टिकल एजेस अशा आहेत आणि तुम्ही बॉक्सला असा टँजेन्शियल फोर्स लावता, तो बॉक्स असा होईल. म्हणजे ह्या केस पासून तो ह्या केस मध्ये जाणार आहे आणि ह्या केस पण गेल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम बदलणार नाही. बदललाय काय, फक्त शेप बदललाय. असा होता नंतर असा झालेला आहे. ओके, तोच इथे डायग्राम मी दाखवला आहे. आता हा जो शेप साठी चेंज आहे, हा चेंज म्हणजे बघितला जातो मॉड्युलस ऑफ रिजिडिटीने. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इन शेप. ओके, दाखवताना लेटर आहे, हे नवीन लेटर आहे इटा.
जसं यंग्स मॉड्युलसला वाय, बल्क मॉड्युलसला के, तसं मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला इटा हा एन नाही आहे तर इटा आहे, म्हणजेच एनचा थोडासा हा भाग वाढवायचा आहे. काय आहे शेअरिंग स्ट्रेन? शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला मगाशी भेटल्याप्रमाणे एक्स अपॉन एच आहे. मग एक्स मध्ये काय लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि एच म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, शेअरिंग स्ट्रेस म्हणजे काय मगाप्रमाणे एफ अपॉन ए, आणि ह्या दोघांना एकत्र केला की शेअर स्ट्रेस डिवाइड बाय शेअर स्ट्रेन, शेअर स्ट्रेस डिवाइड बाय शेअर स्ट्रेन एफ बाय ए डिवाइड बाय एक्स बाय एच म्हणजेच एफ एच डिवाइड बाय एक्स. म्हणजेच अजून एक आहे एक्स बाय एच ला आपण थिटा म्हणतो, टॅन थिटा म्हणतो. ओके, हा पार्ट ऑलरेडी घेतलाय तो इथं तुम्हाला डायग्राम मध्ये बघता येईल. टॅन थिटा कसा येतो? टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड दॅट इज एक्स डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे एच, म्हणजे एक्स अपॉन एच केलं की टॅन थिटा मिळतो की ज्याला आपण थिटा असं रिप्रेझेंट केलेलं आहे. आता हे जे तीन मॉड्युलस आपण बघितले, हे तीन मॉड्युलसवर आपल्याला फॉर्म्युले मिळालेले आहेत आणि त्या फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, चॅप्टर स्टार्ट करत असताना आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये पहिल्यांदा भाग गेला तो म्हणजे इलास्टिसिटी. त्याच्यामध्ये परत आपण आलो व्हॉट इज द नेचर ऑफ इलास्टिक, प्लास्टिक अँड रिजिड बॉडीज. मग त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे, मग इलास्टिक आणि प्लास्टिक मध्ये काय डिफरन्स आहे, त्या डिफरन्सचे मी तुम्हाला 4 पॉईंट सांगितले होते. त्याच्यानंतर आपण आलो डिफॉर्मिंग फोर्स, मग इंटरमॉलिक्युलर फोर्स सोबत त्याला रिलेट केलं. त्याच्यानंतर आपण स्ट्रेन डिफाईन केला, त्याच्यानंतर आपण स्ट्रेस डिफाईन केला, त्याच्यानंतर आपण त्या दोघांना एकत्र आणलं विथ द हेल्प ऑफ हुक्स लॉ. मग ह्यामध्ये विदिन इलास्टिक लिमिट म्हणजे काय बघितलं, आणि मग त्या दोघांना एकत्र केल्यानंतर जो आपल्याला मॉड्युलस मिळाला त्या मॉड्युलसमध्ये आपण 3 मॉड्युलस डिस्कस केले. करस्पॉन्डिंग टू लेंथ असणार यंग्स मॉड्युलस, करस्पॉन्डिंग टू व्हॉल्यूम असणारा बल्क मॉड्युलस आणि करस्पॉन्डिंग टू शेप असणारा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता ह्या तिघांना एकत्र करून झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या तिघांसाठी न्यूमरिकल्स स्टडी करूया. मी तुम्हाला ह्या बीट नंतर न्यूमरिकल्स होमवर्क देणार आहे, ते तुम्ही सोडवून द्यायचे आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पुढच्या ह्या लेक्चरमध्ये, ह्या भागाच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॉयसन्स रेशो, इलास्टिक एनर्जी आणि फ्रिक्शन हा पार्ट कव्हर करूया अकॉर्डिंग टू रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू. मी टीचिंग नाही करताय, मी रिव्हिजन करतोय, त्यामुळे ही स्पीड जी आहे ही तुम्हाला मेंटेन करावी लागेल. ह्या स्पीडमध्ये येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्या कन्सेप्ट सगळ्या वाचून घेतल्या पाहिजे, त्यावेळी होमवर्क कंप्लीट केला पाहिजे, आणि मग हे बसल्यानंतर रिव्हिजनमध्ये तुम्हाला हे रिकॉल होईल. हे सांगितलं होतं मी तुम्हाला. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये येत असताना तुम्ही पॉयसन्स रेशो, इलास्टिक एनर्जी, वायर अंडर द लोड, त्याच्यानंतर फ्रिक्शन, हे 4 पॉईंट्स रीड आउट करून या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो चॅप्टरचा एंड करूया. ओके, थँक्यू.